पुण्यासह राज्यभरातील पाणी टंचाईचे संकट दूर होऊन भरभरून पाऊस पडावा यासाठी पुण्यात पर्जन्य यागाचं आयोजन करण्यात आलंय। पुण्यातल्या सिंहगड रोडवरच्या श्री विघ्नेश्वर गणेश मंदिरात पर्जन्य यानाचं आयोजन करण्यात आलंय। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणात कमी पाणीसाठा आहे आणि त्यामुळे सोमवारपासून पुण्यात दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतलाय। पुणेकरांची पाणी कपातीतून सुटका व्हावी तसंच राज्यभरात भरभरून पाऊस व्हावा यासाठी पर्जन्य यागाचं आयोजन करण्यात आलंय। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवक सध्या आपल्या सोबत आहेत। गणपती बाप्पांच्या चरणी ते या ठिकाणी होम हवन करतायत। काय नक्की प्रार्थना करताय? अलिनो असं संकट आलेलं आहे, त्यामुळे पाऊस कुठे लांब गेलेला आहे। पुण्यात पाणी कपात आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा कुठेतरी आज दुष्काळाचं वातावरण निर्माण झालं आहे। त्यामुळे देवाला साकडं घातलं आम्ही की पावसाची आगमन होऊ दे आणि हे जे संकट आहे हे दूर जाऊ दे। पाण्याची ही बचत झाली पाहिजे। कुठं पाण्याची गळती असेल त्यासाठी आम्ही सुद्धा आमचा नंबर दिलेला आहे की पाणी गळती थांबली गेली पाहिजे आणि पुणेकरांनी पाण्याची बचत हे केली पाहिजे, कारण पाणी येते म्हणून किती वायाला घालवायचं ह्याचं सुद्धा कुठेतरी प्रमाण आता आखलं गेलं पाहिजे। पाऊस 1-2 तारखेपासूनच जूनपासून पाऊस पडायला पाहिजे होता, पण आज 14 तारीख आलेली आहे, आणखीन काही पाऊस चालू झालेला नाही। मृग नक्षत्र निम्म नक्षत्र होऊन गेलेलं आहे, तरीसुद्धा आणखीन या ठिकाणी पावसाचं कुठलंही चिन्ह दिसत नाही आहे। तर या ठिकाणी हवामान खात्याच्या अंदाजानुसार या ठिकाणी अल्निनोचा प्रभाव तर आहेच, पण त्यातल्या त्यातही आपणही स्वतःहून या ठिकाणी पाण्याची बचत केली पाहिजे। आता जे एक दिवस आड जी हे पाण्याचे जे हे संकट येणार आहे आता पुणेकरावरती, त्यातल्या त्यातही पाणी जपून वापरलं पाहिजे। त्याचबरोबर पाण्याचं जे संकट आहे हे दूर व्हावं म्हणून या ठिकाणी आज आम्ही गणपती बाप्पांच्या चरणी या ठिकाणी मंदिरामध्ये पर्जन्य यागाचं आयोजन केलेलं आहे। कॅमेरामन राजेश बिडकरसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे।